हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज निघालोत आपण नांदेडला. पण आज आपण सांगणार आहोत की ज्यांना मोटो ब्लॉगिंग सुरू करायची ना, तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी आहेत. 4-5 आहेत गोष्टी, त्या सांगेल मी तुम्हाला. ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये त्याच्यासाठी सांगत आहे. तर कामी येतील ज्यांची इच्छा आहे की आम्हाला मोटो ब्लॉगिंग सुरू करायची, त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ. किंवा ज्यांना वाटतं आहे की मी पण करू शकतो त्यांच्यासाठी पण. तर चला मग आता सविस्तर चर्चा करू आपण या गोष्टी बोलल्या त्याच्यावरती. सर्वात अगोदर आपली होती बाईक. तर तुमच्याकडं बाईक असायला हवी, कोणती असो, स्प्लेंडर असो, प्लॅटिना असो, KTMची असो, कोणती बाईक असो, बाईक असणं गरजेचं आहे चांगल्या कंडिशनमध्ये. असं नाही की तुमच्याकडे स्पोर्ट्स बाईकच असायला हवी. तसं आपल्याकडं आहे पल्सर NS 160. फक्त बाईक हवी. दुसरं म्हणलं तर हेल्मेटवरचं जर म्हणलं तर 2000च्या मध्ये चांगले हेल्मेट आहेत. माझं जे घेतलेलं आहे मी ते 1600 रुपयाचं आहे, ऑफरमध्ये घेतलं होतं. 2000च्या मध्येच असते त्याचा रेट, कमी जास्त होत राहते 2000च्या मध्ये. हेल्मेट एक चांगलं बघून घ्यायचं, असं नाही की डोक्यावर हलकंच दिसलं पाहिजे म्हणून. त्याची मजबूती पण चेक करून घ्यायची. कारण आपण फक्त ब्लॉगसाठी म्हणून म्हणजे माउंट लावायचं म्हणून हेल्मेट घ्यायचं नाही, तर आपल्याला पण त्याची सेफ्टी पण असली पाहिजे ना, थोडंच मजबूत असला पाहिजे हेल्मेट. त्याच्यामुळं हेल्मेट घेताना पण थोडंसं त्याचे रिव्ह्यू पाहून क्वालिटी चेक करून घ्या तुम्ही. हेल्मेट घेताना असं घ्यायचं की त्याचे जे पॅड असतात ना मधले, ते पॅड बटनचे असले पाहिजेत, म्हणजे काढता आलं पाहिजे, आपल्याला वॉश करायला पण सोपं जाईल ते. आणि आपल्याला मध्ये माईक ॲडजस्ट करायला सोपं होईल. कारण जर पॅड रिमूवेबल नसेल तर माईक आपल्याला मध्ये सेट करायला अडचण येतील मग. त्याच्यामुळं तेवढं एक पाहायचं तुम्ही हेल्मेटमध्ये, जेणेकरून आपल्याला व्हिडिओसोबत व्हॉईस पण तेवढाच महत्त्वाचा आहे रेकॉर्ड व्हायला. तुम्ही मग हेल्मेट परचेस करू शकता, ऑनलाईन घ्या किंवा जाऊन दुकानावरती घ्या, पण या गोष्टी पाहून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल किंवा ॲक्शन कॅमेरा. जर तुमच्याकडं बजेट नसेल तर तुमच्याकडे जे मोबाईल आहे त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक स्ट्रॅप आणि माउंट मागून घ्यावं लागेल, जो हेल्मेटला आपण फिट करून त्याच्यावरती मोबाईल ॲडजस्ट करू शकतो. मोबाईलला जर वाईड अँगल असेल तर आणखीन चांगलंच, नसेल तर जो मोबाईल आहे त्याच्यावरती पण करू शकता. सुरुवात करायला काय चाललं आहे, सुरुवात करायची. त्याला जर तुम्हाला वाटत असेल बाबा की माझं चॅनल ग्रो होईल किंवा मला जमायला व्हिडिओ करायला, तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मोबाईलच घेऊ शकता दुसरा चांगला आणखी, किंवा एखादी ॲक्शन कॅमेरा घेऊ शकता. कारण GoProचं बजेट म्हणलं तर 20च्या पुढं आहेत. आता मी घेतलेला आहे SJ कॅम ड्युअल स्क्रीनचा, 5000मध्ये पडला आहे मला. याच्यामध्ये पण चांगली क्लॅरिटी यायली, 170 डिग्री वाईड अँगल पण यायला आहे. चौथी गोष्ट म्हणलं तुमच्याकडं वेळ पाहिजे आणि पैसे पण लागतील. कारण मोटो ब्लॉगिंग करायचं म्हणल्यानंतरला आपण रूममध्ये बसून तर करू शकत नाही ना. मोटो ब्लॉगिंग करायचं म्हणलं तर आपल्याला सारखं बाईकवर फिरावं लागतं. बाईकवर फिरायचं म्हणलं की त्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल टाकावं लागतं. पेट्रोल टाकायचं म्हणलं की पैसे लागतात.
तर जर समजा तुमच्याकडे वेळ आहे किंवा तुम्ही ऑलरेडी जर डेली कुठे ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही मोटो ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता. माझं कसं जॉबच्या टाईममध्ये मी आता डेली रूट एकच असल्यामुळं बनवत नाही. जसा टाईम भेटला समजा कुठं चाललो आहे तर बनवून टाकतो मी. आठवड्यातून 1-2 व्हिडिओ टाकायचं, चालतं आहे तेवढं. पण जर समजा तुमच्याकडे खरंच वेळच असेल, तुम्हाला बाईक रायडिंगचा जर जास्त शौक असेल आणि पैसे पण असतील तर मग लॉंग टूरवर जाऊन चांगले ब्लॉग बनवू शकता. आपल्याला पण जायचं आहे लांब, पण कधी जाणं होतं की काय प्लॅन ठरत नाही. पार्टनर पण पाहिजे, आपण आहोत एकटे. आणि 5वी गोष्ट जी म्हणली ती आहे तुम्हाला बोलता आलं पाहिजे न लाजता. बडबड करायचं, काही बोलायचं. रस्त्यात काही दिसलं त्याच्यावरती बोला. तुमच्या आयुष्यात काही सांगायसारखं असेल ते सांगा. एखादी मेसेज द्या. पण बोलत लक्ष पण असू द्या. गाड्या ओव्हरटेक करताना समोर ओव्हरटेक करायचं. नुसतं बोलण्यावरच आणि आपल्या मोबाईलवरच किंवा कॅमेऱ्यावरच लक्ष असू नये, कारण दुसऱ्या पण गाड्या येत राहतात. आपण एकटेच रस्त्यावर चाललेलो असं नाही. त्याच्यामुळे बोलताना थोडंसं लक्ष ठेवून बोलायचं. ज्या गोष्टी समोर घडायल्यात आपल्या त्याच्यावर बोला, कशावर बोला, जोक सांगा, पण बोलता आलं पाहिजे. कारण म्हणतात ना, माणसाच्या बोलण्यात जर गोडवा असेल तर जसं गोळाला मुंग्या लागतात तसं मग माणसं पण तुमचे व्हिडिओ पाहायला पाहतील व्हिडिओ तुमचा. जे आपलं बोलणं असतं ना, म्हणजे शाय टाईप असू नये, न लाजता पब्लिकमध्ये पण तुम्हाला व्हिडिओ करताना बोलता आलं पाहिजे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. माझ्या चुका झाल्यात आतापर्यंत असे व्हिडिओ बनवताना, त्या तुमच्याकडनं होऊ नयेत म्हणून आजचा ब्लॉग आपण करत आहोत त्याच्यावरती. जे माझ्यासोबत घडलं आहे, जे मला अडचणी आल्यात, माझं काम म्हणतं आहे की जी माझी फॅमिली बनली आहे 85-86 जणांची, जर त्याच्यातून कोणी इंटरेस्टेड असेल बाबा चला आपण पण मोटो ब्लॉगिंग चालू करू, त्यांच्या कामी येईल म्हणून सांगावं म्हणलं. या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात ना तर मग सक्सेस आहात. एक दिवस एक व्हिडिओ जरी गेला ना आपला चांगला, तर मग पूर्ण व्हिडिओ आपले त्याच्यामध्ये निघून जातील, सबस्क्रायबर पण होतील. तर तसं करत राहायचं. काय माहिती कोणता व्हिडिओ पडेल, काय लिहिलं आहे काय नाही. त्याच्यामुळं ज्यांची इच्छा आहे ना करायची त्याने बिंदास चालू करा. फक्त या गोष्टी ज्या सांगितल्यात ना तेवढ्या फॉलो करा. गाव आले की असं हळू घ्यायला पाहिजे गाडी, कारण सकाळचा वेळ आहे. ढोरं घेऊन लोक शेती आपल्या कामाला निघालेले असतात. ते दादा फोनवर बोलत रस्ता क्रॉस करायला. तर आपला जो मोठा ब्लॉग शूट झाला ना त्याच्यानंतर तुम्हाला त्याला एडिटिंग करायला टाईम जाईल जास्त. एडिटिंग करता आलं पाहिजे चांगलं. तर एडिटिंग शिकून घ्या चांगली. माझं पण चालू आहे आता हळूहळू, पण जसं जमालं ना तसं मजा येईल ब्लॉगिंग करायला पण. तर तुम्ही या गोष्टीचं लक्ष ठेवा एवढ्या आणि करा चालू गणपती बाप्पाचं नाव घेऊन. आणि आणखीन मी पण काही सुधारणा करायला हव्यात.
काही नाही, तुम्ही कळवत जा. असं नाही की मला सर्वच जमायलं आहे, ठीक आहे. नाही, तुम्ही मला सांगलं पाहिजे आणि जे मला अनुभव आले ते मी तुम्हाला सांगलं पाहिजेत, तरच माझे पण व्हिडिओ चालतील चांगले. आणि ज्यांना इच्छा आहे करायची त्यांना मी सांगू शकेल ना की बाबा अशा अशा चुका करू नका म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही पण सांगत चला मला कमेंटमध्ये. तर मग चला मित्रांनो, कळवा तुम्ही कसं वाटला आजचा व्हिडिओ. मला सजेशन्स आवडले का मी जे सांगितलं 5 गोष्टी 5-6 गोष्टी काय, थोडा फॉलो करा आणि मला पण सांगा मी काय करायला हवं आणखीन सुधारणा. तर चला भेटूत मग नंतरला पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.